नमस्कार. नेहमीचा मटण मसाला, मटण रस्सा खाऊन कंटाळला असाल तर अगदी ढाब्यावर किंवा मग रेस्टॉरंटमध्ये मिळतो, अगदी तसाच मटण मसाला आज आपण बनवतोय, ते सुद्धा मातीच्या भांड्यामध्ये. चला तर लगेचच सुरुवात करूया. तर यासाठी इथे मी अर्धा किलो मटण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ घालायचं आहे. हळद आणि मीठ मटणला आपण व्यवस्थित असे लावून घेऊया आणि याला एक 15 ते 20 मिनिटं साईडला ठेवायचं. आता 15 ते 20 मिनिटानंतर सर्वात आधी आपण मटण शिजवून घेणार आहोत. त्यासाठी कुकरमध्ये 1 चमचा तेल घातलं. यामध्येच बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे. कांदा चांगला गुलाबी रंगावर आपण परतून घेऊ. कांदा हलका गुलाबी रंगावर परतला की यामध्ये आपल्याला आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरची जाडसर करून घेतलेली पेस्ट घालायची आहे. यामध्ये पेस्ट करताना पाणी अजिबात वापरायचं नाही. आता ही पेस्ट यामध्ये घातल्यानंतर याला 2 ते 3 मिनिटं आलं लसणाचा कच्चेपणा दूर होईपर्यंत आपल्याला चांगलं परतून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये आपल्याला मटण घालायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटं तेलामध्येच आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. मटण घातल्यानंतर लगेचच यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही. चांगलं याला तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. आता यावर आपल्याला पाणी न घालता झाकण ठेवायचं आहे. त्यानंतर या झाकणावर आपण पाणी घालूया. झाकणावर पाणी घातलं की आतील जे मटण आहे त्याला सुद्धा स्वतःचं पाणी सुटतं, त्यामुळे मटणाला त्याची एक वेगळी चव येते. तर इथे तुम्ही बघू शकता पाणी न घालता सुद्धा मटणाला पाणी सुटलेलं आहे. आता याला आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर 2 ते 3 मिनिटं आपण हे पुन्हा एकदा चांगलं परतून घेतलेलं आहे. आता ताटावरचं जे गरम पाणी आहे ते यामध्ये घालायचं. नंतर आपल्याला थोडंसं पाणी अजून घालायचं आहे, पण पाणी घालताना गरम पाणीच घालायचं आहे, थंड पाणी अजिबात वापरायचं नाही. पाणी घालून आपण याला चांगलं मिक्स करून घेतलं. झाकण लावायचं. कुकरच्या मीडियम फ्लेमवर 3 शिट्ट्या करायच्या किंवा मग तुमच्या कुकरला किती शिट्ट्या लागतात तेवढ्या शिट्ट्या करून घ्यायच्या. आता इथे कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या. कुकरमधली संपूर्ण हवा रिलीज झाली. तर आपण चेक करूयात या ठिकाणी आपलं मटण व्यवस्थित शिजलेलं आहे की नाही. तर इथे आपलं हे मटण चांगलं शिजलेलं आहे. तर इथे आपल्याला वाटण बनवायचं आहे. अगदी रेस्टॉरंटमध्ये वाटण असतं त्याच पद्धतीचं आपल्याला वेगळं वाटण तयार करायचं आहे. त्यासाठी इथे मी 2 ते 3 चमचे किसलेलं सुकं खोबरं घेतलं आहे, 7 ते 8 काजू घेतलेले आहे आणि 3 मीडियम साईजचे कांदे एकदम पातळ कापून ते तेलामध्ये फ्राय करून घेतलेले आहेत. आता हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं. त्यानंतर यामध्येच आपल्याला 2 ते 3 चमचे फ्रेश दही घालायचं आहे आणि मिक्सरला याची छान बारीक अशी पेस्ट करून घ्यायची. तर इथे आपलं हे अगदी वेगळ्या पद्धतीचे रेस्टॉरंटमध्ये ज्या पद्धतीने वाटण तयार केलं जातं अगदी त्याच पद्धतीने आपलं हे वाटण तयार झालं. आता आपण पुढची प्रोसेस करूया. त्यासाठी इथे मी मातीचं भांडं घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे. आता यामध्येच आपल्याला 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे. तूप घातल्यामुळे अगदी रेस्टॉरंट ढाब्यावर मिळते तशी अगदी सेम चव आपल्याला मिळते, त्यामुळे यामध्ये 1 चमचा तूप नक्की वापरावं. आता यामध्ये आपल्याला काही खडे मसाले घालायचे आहेत. त्यामध्ये तमालपत्र, लवंग, वेलची, दालचिनी, काळी मिरी हे खडे मसाले घालायचे. याचा हलका फ्लेवर तेलामध्ये उतरेपर्यंत एक 10 ते 12 सेकंद परतून घ्यायचे. त्यानंतर फ्रेश ठेचून घेतलेलं आलं आणि लसूण घालायचा. आलं लसूण परतला की यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि हा कांदा सुद्धा आपण चांगला गुलाबी रंगावर परतून घेऊ. खूप जास्त कांदा लालसर करायचा नाही. तर हे बघा या पद्धतीने थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घेतला. आता यामध्ये आपण तयार केलेला मसाला घालायचा आहे आणि याला छान तेल सुटेपर्यंत एक 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं. तर या ठिकाणी आपला हा मसाला चांगला परतून झाला. आता यामध्ये 1 ते 1.5 चमचा घरगुती मसाला घालायचा, 1 चमचा चिकन मसाला किंवा मटन मसाला घालायचा आणि हे मसाले याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे.
अगदी घरातले मसालेच यासाठी लागतात, कुठलेही बाहेरचे मसाले अजिबात आणायची गरज पडत नाही। आता हे मसाला आहे तो चांगला शिजावा यासाठी यामध्ये साधारण अर्धी वाटी पाणी घातलं। पाणी घालायचं, याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। मसाला वाटताना आपण यामध्ये दही घातलं होतं, त्यामुळे कंटिन्युअसली असं परतत राहायचं जेणेकरून हे दही आहे ते फाटणार नाही। 2 ते 3 मिनिटं आपण मसाला चांगला परतून घेतला। याला तुम्ही बघू शकता किती छान असं तेल सुटलेलं आहे। मसाल्यामध्ये असलं पूर्ण तेल आपलं रिलीज झालं पाहिजे आणि आपला जो मसाला आहे तो छान दाणेदार व्हायला पाहिजे। तर मसाला चांगला शिजून झाला की यामध्ये आपल्याला शिजवून घेतलेलं मटण घालायचं आणि हे मटण मसाल्यामध्ये चांगलं 2 ते 3 मिनिटं मसाला मटणाच्या आतमध्ये चांगला मुरेपर्यंत परतून घ्यायचा। तर साधारण 3 ते 4 मिनिटं याला आपण व्यवस्थित परतून घेतलं। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि जे मटण शिजवून राहिलेलं अळणी सूप आहे ते 2 ते 3 चमचे यामध्ये घालायचं। आपल्याला खूप जास्त रस्सा करायचा नाहीये, त्यामुळे या ठिकाणी फक्त 2 ते 3 चमचे सूप मी वापरलंय। चवीनुसार मीठ घालायचं आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता यावर अर्धवट झाकण ठेवायचं आणि साधारण 7 ते 8 मिनिटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। आता 7 ते 8 मिनिटं हे शिजवून घेतलं, त्यानंतर 10 मिनिटं असंच ठेवलं होतं झाकण ठेवून। त्यानंतर आपण चेक करू। तर या ठिकाणी बघा, अगदी हॉटेल रेस्टॉरंटमध्ये ज्या पद्धतीचा आपल्याला मटण मसाला मिळतो अगदी त्याच पद्धतीचा घरगुती आपला या ठिकाणी मटण मसाला तयार झालेला आहे। याची चव अप्रतिम लागते। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।